पर्व न्यूज, आरंभ एका नव्या पर्वाचा। काँग्रेस नेते राहुल गांधी सातत्याने बेरोजगारीच्या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील भाजप सरकारवर टीका करतायत। आता पुन्हा एकदा त्यांनी मोदींना खोचक टोला लगावलाय। देशातील तरुणाईला मोठे आश्वासन दिलंय। ते म्हणाले की देशातील युवा ही देशाची शक्ती आहे। नरेंद्र मोदी यांच्या हातून निवडणूक निश्चित चालली आहे। ते पुन्हा भारताचे पंतप्रधान बनणार नाहीत म्हणून त्यांनी निर्णय घेतला असून काही ना काही करून ध्यान भटकवण्याचा प्रयत्न सुरू आहे। ते काहीतरी नाटक करून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करतात। बेरोजगारी हा एक मोठा मुद्दा आहे। ते खोटं बोलत आहेत। भरती भरोसा स्कीमच्या माध्यमातून तरुणांच्या हाताला काम मिळणार आहे। राहुल गांधींनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर व्हिडिओ शेअर करत मोदींवर टीका सोडले। त्यांनी कॅप्शनच्या माध्यमातून म्हटलंय की 4 जून रोजी इंडिया आघाडीचे सरकार बनत आहे आणि 15 ऑगस्ट पर्यंत आम्ही देशातील 30 लाख रिक्त सरकारी पदांच्या भरती प्रक्रियेचं काम सुरू करणार आहोत। ही आमची गॅरंटी आहे। नरेंद्र मोदींच्या खोट्या प्रचाराला बळी पडू नका। तुम्ही तुमच्या मुद्द्यावर ठाम रहा। इंडिया की सुनो, नफरत नहीं, नौकरी चुनो। देश की शक्ति, देश के युवाओं, नरेंद्र मोदी के हाथ से चुनाव निकल रहा है। वो स्लिप कर रहे हैं और हिंदुस्तान के प्रधानमंत्री नहीं बनेंगे। उन्होंने डिसीजन ले लिया है कि अगले 4-5 दिन में आपके ध्यान को भटकाना है, कुछ ना कुछ ड्रामा करना है। आपके ध्यान को भटकना नहीं चाहिए। बेरोजगारी सबसे बड़ा मुद्दा है। नरेंद्र मोदी जी ने आपको कहा था कि 2 करोड़ युवाओं को रोजगार देंगे, झूठ बोला, नोटबंदी की, गलत जीएसटी लागू की और सारा का सारा काम अदानी जैसे लोगों के लिए किया है। हम भर्ती भरोसा स्कीम ला रहे हैं। 4 जून को इंडिया गठबंधन की सरकार आ रही है। 15 अगस्त तक भर्ती भरोसा स्कीम में 30 लाख युवाओं को रोजगार देने का काम शुरू हो जाएगा। जय हिंद, नमस्कार। पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।